होतो, पत्रकार असताना ह्युमन एलिमेंट कॉन्फ्लिक्ट हा एकच विषय आम्ही समोर ठेवून काम करत होतो, पण ह्युमन एलिमेंट बॉन्डिंग आहे आणि ते फार सकारात्मक पॉझिटिव्ह बॉन्डिंग आहे हे आम्हाला त्या ठिकाणी दिसायला लागलं. मग मी इकडच्या अधिकाऱ्यांना विनंती केली की मला या विषयावरती अभ्यास करू द्या आणि त्यांनी परवानगी दिल्यावरती कालांतराने माझं पण हत्तीशी बॉन्डिंग झालं आणि ते बॉन्डिंग इतकं चांगल्या पद्धतीचं झालं की मला सुद्धा हत्ती हँडल करायला यायला लागले. आणि आता हा जो हत्ती दिसतोय तुम्हाला, हा महाराष्ट्रातला हत्ती आहे. ताडोबा नावाचं जे चंद्रपूरला जंगल आहे त्या जंगलातला जो हत्ती आहे आणि त्यांनी 3 लोकांना ठार मारलं होतं आणि त्याच्यानंतर त्याला शांत करण्याची सगळी प्रोसेस आम्हाला त्या ठिकाणी करायला मिळाली होती. आता हत्ती त्याची मेमरी इतकी सुंदर असते की त्यांनी एकदा तुम्हाला बघितलं की तुम्ही 1.5 वर्षानंतर या 2 वर्षानंतर या ते तुम्हाला ओळखतात आणि तुम्हाला भेटायला येतात किंवा भेट देतात. अर्थात पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, असं फोटो बघून आपण हत्तीच्या जवळ जायचं. आता हे आमच्या अभ्यासाचा भाग आहे, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. आता आपण हा जो हत्ती बघत होतो त्याचा तुम्हाला एक मी व्हिडिओ या ठिकाणी दाखवतो की ज्यावेळी तो चिडला होता आणि त्याने लोकांना ठार मारलं होतं त्यावेळी त्याला एकाच ठिकाणी बांधून ठेवण्यात आलं होतं आणि आता या ठिकाणी तुम्ही जे बघताय ते त्या हत्तीला शांत करण्याच्या आधी त्याचे जे त्या हत्तीचं जे शेण होतं ते शेण साफ करण्याची प्रोसेस मला सगळी करायला लागली आणि पहिले 2 दिवस मलाच त्यांनी शेण साफ करायला दिलं कारण इतर कोणावरती त्याचा विश्वास नव्हता. पण पहिल्या दिवशी संध्याकाळी जेव्हा मी ते शेण साफ करत असताना त्याच्या मागच्या बाजूने जाऊन काही लोखंडी तुकडे होते जे त्याच्या पायाला लागत होते ते काढायला गेलो तर त्याने माझ्यावरती हल्ला केला आणि अगदी 2 सेकंदात तो हत्ती माझ्यापर्यंत पोहोचला. पण त्या ठिकाणी मी त्याला सोडून दिलं का? नाही. आम्ही त्याला समजवायला लागलो, आम्ही त्याला पॉझिटिव्हली अप्रोच करायला लागलो आणि त्याच्यातनं त्याचं आणि माझं बॉन्डिंग झालं